नमस्कार मित्रांनो, आज आपण फळ्यावरचा दिलेला गणित सोडवून बघू. काय बेचव 8, 8 अधिक 3 11, 8 अधिक 3 किती 11, 11 भागिले 2, 9 5 45, 45 अधिक 4 49, 49 भागिले 5 प्लसच्या चिन्ह. सगळ्यात आधी काय सोडवलं आपण, कंस सोडवला. इथे काय आलं मग 11 भागिले 2 प्लस 49 भागिले 5. याला आता सरळ रूप आणखी कसं द्यायचं, याला 5 ने गुणायचं, 11 भागिले 2 ला 5 ने गुणायचं आणि 5 ने भागायचं, 49 ला 2 ने गुणायचं आणि 2 ने भागायचं. पुढे काय येईल 55, 55 भागिले 10 प्लस 49, 9 दुने 18 चे 8, हातच्या आला 1, 4 दुने 8 अधिक 1 9 आणि 5 दुने 10. ठीक आहे. पुढे आणखी याचा कसा आपण करू शकतो, 8 5 13 चे 3, हातचे आले 1, 10 अधिक 5 15 भागिले 10. कारण की छेदाचे मध्ये जर समान संख्या असेल तर आपण सरळ सरळ त्यांना बेरीज करू शकतो. तर याचं सरळ रूप काय झालं 153 भागिले 10, 153 भागिले 10. आपला कंस सुटला 153 भागिले 10. ठीक आहे. पुढे काय दिलंय 5 प्लस 153 भागिले 10 मायनस 16 भागीला दिलाय, तर भागीलेला गुणिले करायचं. 9 वर गेले 4 खाली आले गुणिला 5 भागिले 3, 5 भागिले 3. आता इथे काही गुणाकार 4 1 4, 4 16, 3 1 3, 3 त्रिक 9 म्हणजे 5 प्लस 153 भागिले 10 मायनस 3 12, 12 पंचे 60. पुढची स्टेप मायनस 60 मधून 5 गेले मायनस 55 प्लस 153 भागिले 10 म्हणजे किती, म्हणजे किती, हे किती झाले मायनस 550 प्लस 153 भागिले 10. 550 मधून 153 गेले, 7 5 मधून 6 गेले तर किती, 15 मधून 6 गेले तर 9 आणि 5 मधून 2 गेले तर किती 3 आणि 10. आणि चिन्ह कोणता मायनसचा, कारण की मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायचा. मोठी संख्या कोणती 550, तर मोठ्या संख्येचा चिन्ह. तर आपलं फायनल उत्तर काय झालं मायनस 397 भागिले 10, मायनस 397 भागिले 10, मायनस 397 भागिले 10. हा आपलं फायनल आन्सर झालं. ठीक आहे. तर आपण कमीत कमी वेळेत हा प्रश्न सोडवू शकतो. कसं, त्याच्यासाठी काही नियम आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यासाठी काही नियम आपल्याला माहित पाहिजे. तर ते नियम कोणते, सगळ्यात आधी माहित पाहिजे तो नियम बॉडमास. बॉडमास, बॉडमास म्हणजे काय सर, तर बी म्हणजे बॉर्डर, बॉर्डर म्हणजे कंस, ओ म्हणजे ऑफ, ऑफ म्हणजे चे कंसाचे, डी म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, मग ऍडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. पहिला नियम कोणता माहित पाहिजे आपल्याला, बॉडमासचा, कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. कंचे भागू बेव, आपण मराठीमध्ये कसं पाठ करतो ते कंचे भागू बेव. पुढे अपूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर असेल तर त्याला आपण कसं बदलायचं, तो एक नियम आपल्याला माहित पाहिजे. कोणता, पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल म्हणजे 4 3/2. याच्यात पूर्णांक कोणता आणि अपूर्णांक कोणता, 4 आहे पूर्णांक आणि 3/2 हे काय अपूर्णांक.
याला आपण सरळ रूपात कसं लिहू शकतो? 4/3/2. याला सरळ रूप आपल्याला द्यायचं झालं तर आपण काय करायचं? 4 2 चौक 8 प्लस 3 8 प्लस 3 भागिले छेद जसेच्या तसं, म्हणजे किती? 11/2. 4/4 3 भागिला 2 याला आपण कसं लिहू शकतो? 11/2 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण असं त्याला लिहू शकतो. जसं आपण एखादी गणित घेतलं 5/3 प्लस 3 9/8 गुणिले 5/12. तर याला आता कसं सोडवायचं? सगळ्यात आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो आहे त्याला सरळ रूप देऊन द्यायचं. त्याला सरळ रूप द्यायचं काय? 8 गुणिले 3 8 त्रिक 24 24 अधिक 9 काय? 8 त्रिक 24 अधिक 9 भागिले छेद जसेच्या तसं 24 अधिक 9 किती? 33 भागिले 8 33 भागिले 8. तर आपला पुढची स्टेप काय होणार? 5/3 5/3 आणि हे किती? 8 त्रिक 24 24 अधिक 9 24 अधिक 9 किती? 33 भागिले 8 गुणिले 5 भागिले 12. आता इथं प्लस आहे आणि गुणाकार आहे, तर आपल्या नियमानुसार काय? आधी सगळ्यात आधी गुणाकार घ्यायचा. प्लस घ्यायचा का? नाही, कारण की गुणाकारच्या नंतर बेरीज आहे. तर याच्यात काही कटत असेल तर कट करायचं, नसेल कसे कटत तर छेदाचं छेदाशी आणि अंशाचा अंशाशी गुणाकार करायचा. तर याच्यात काय उत्तर येणार? 5/3 प्लस याच्यात काही कटत आहे का? नाही. 3 15 5 हातचा आला 1 3 15 अधिक 1 16 165 आणि 12 8 96 12 8 96. पुढं आता याची बेरीज करून घ्यायची. बेरीज करायला दोन नियम आहे. एक तर लसावी पद्धतीने करू शकतो आपण, किंवा छेद समान करून पण करू शकतो. छेद समान करायचे की लसावी करायची हे आपल्यावर आहे. तर याच्यात आपण लसावी पद्धतीने केलेलं बरं. इथं 96 ने गुणायचं, याला पण 96 ने गुणायचं आणि सगळ्या याला 96 ने भागून द्यायचं. सगळ्या गणिताला 96 ने भागून द्यायचं. तर 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6 96 96 कॅन्सल 5 दुने 10 10 चे 0 हातचा आला 1 5 त्रिक 15 अधिक 1 16 160 प्लस इथे किती 165 आणि 96 जसेच्या तसे खाली. उत्तर काय येईल? 5 12 चे 2 हातचा आला 1 325 भागिले 96 325 भागिले 96 10 अधिक हे. तर याला पुढे भाग जातो का? नाही. ठीक आहे. तर आपलं फायनल आन्सर काय राहील? 325 भागिले 96 325 भागिले 96. आज जे आपण दोन उदाहरण बघितले त्याच्यामध्ये कोणकोणत्या दोन गोष्टी अति महत्वाच्या आपल्याला वाटल्या? सगळ्यात आधी बॉड मास. सगळ्यात आधी बॉड मास, कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. दुसरा अपूर्णांक, यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आणि तिसरा पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल तर त्याला आपण सरळ रूप कसं देऊ शकतो? याला सरळ रूप देणे. या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात आधी आपल्याला बॉडमासचे नियम माहित पाहिजे. पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आणि त्याचं सरळ रूप कसं द्यायचं? 4 7/5 4 पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये 7/5 याला आपल्याला सरळ रूप जर द्यायचं असेल तर कसं द्यायचं? या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20
आणि जे उत्तर आला त्याला +7 म्हणजे किती 27 भागिले 5. यात सरळरूप काय झाला 27 भागिले 5. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 टॉपिक बॉडमास, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक याला सरळ रूप कसं देऊ याबद्दल आपण पुन्हा माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय या 3 गोष्टीची माहिती. आणखी पुढे आपण मॅथचे लेक्चर सिरीज वाईज आज आपण टाकणार आहोत की चॅप्टर वाईज सरासरीचे, गुणोत्तर प्रमाणचे, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, मग आगगाडीचे गणित, प्रत्येक चॅप्टर वाईज आपण ही सिरीज आता पुढे चालवणार आहोत. आणि तसंच SSC GD आणि MTS साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची वेगळे लेक्चर, त्याची पण एक सिरीज आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.